वसा जनसेवेचा. सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर चादर चढवून लाखो नारळांची होळी केली जाते आणि त्यानंतर एका महिन्याच्या यात्रेला सुरुवात होत असते. होळी आणि यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून हजारो लाखो भाविक दाखल होत असतात. या अनोख्या नारळ होळी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या होळीमध्ये नारळासह जुने कपडे, बिबे, खिडे, लिंबू हे देखील टाकले जाते. नारळ लिंबू अंगावरून उतरून फेकल्याने अनेक व्याधी बरा होतात असा समज आलेल्या नागरिकांचा असतो. त्यामुळे अनेकदा ही श्रद्धा की अंधश्रद्धा याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतात. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे सैलानी बाबाचा दर्गा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आज होळी पौर्णिमा आहे. होळीच्या निमित्ताने दरवर्षी जसे भाविक या ठिकाणी येत असतात तशीच भाविकांची गर्दी यावर्षी सुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी, प्रशासनाने या ठिकाणी भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये याच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे योग्य ती व्यवस्था केलेली आहे. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य तो चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. याच्यामध्ये साधारणपणे 35 अधिकारी, 350 पोलीस अंमलदार, 300 होमगार्ड्स असा बंदोबस्त या होळीच्या एकूण यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला आहे आणि जी काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, सावधानता बाळगणं गरजेचं आहे, ती प्रत्येक गोष्ट प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबांची यात्रा दरवर्षी भरत असते. अतिशय हिंदू मुस्लिम एकतेचं हे प्रतीक असलेली यात्रा दरवर्षी भरते. होळीनिमित्त आज इथे होळी पेटवण्यात आली. 28 फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात झाली आणि संदलला म्हणजेच 8 मार्चला संदल होईल. संदलनंतर या यात्रेची समाप्ती होईल. मी या यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांना या उर्सच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतभरातून आलेले जे काही बाबांचे भक्त आहेत अतिशय श्रद्धेनं येतात आणि अतिशय शांततेनं त्यांनी ही यात्रा करावी अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि तसेच इथे प्रशासनाचे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, पंचायत समिती, तहसील, वन विभाग सर्व प्रकारचे अधिकारी इथे हजर आहेत. या यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी तगडा बंदोबस्त प्रशासनाने ठेवलेला आहे. हे होळीचं महत्व म्हणजे काय, संदलचं महत्व म्हणजे काय, रमजानचा महिना चालू आहे सध्या, पवित्र महिना म्हणतात येईल. या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणताही कारभार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे. आणि होळी एक म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाही आहे, पहिले 5 नाळापासून सुरुवात केलेली आहे. आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कोणाच्या बोलण्यावर नाही आहे, स्वतःचे जे पब्लिक आहे यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच होळी सुरुवात झालेली आहे. असं काही नाही की बाई यांनी बोलली, हे त्यांनी बोलली, असं काही नाही आहे. बाबाचं हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे. 111 112 वर्ष झालेली आहेत. बाबाच्या इथं फक्त नारळाची होळी, बाकी दुसरं काही नाही. आणि कोणी बाबा आणि सर्व भोतू बाबा आहे, भोतू बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही. ऑल इंडियाचे परराष्ट्रीय लोक देवाला इथे येतात, देवाले मानतात. सैलानी बाबाले अतिमान शक्ती आहे. सैलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे. असे मोठमोठे असते हिंदुस्थानमध्ये आपले आहे. सर्वच लोक मान धरून सन्मान करतात. आम्ही करतो, आम्ही करणार आहे. आणि पुढच्या वर्षी होळी सैलानी बाबाची आहे. या ठिकाणी होळी जळते. किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत गेलेली आहे. 5 नारळापासून 11 झाले, 11 पासून पोताभर झाले, पोतापासून ट्रक झाले. असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात, सर्वच आपले नारळ उतारून होळीमध्ये दहन करतात. तिथे कमीत कमी 20 ते 25 ट्रक होळीची सध्या तर झालेली आहे. सध्या मुजावर कंपनी, मुराद इथले मालक त्यांच्या हाताने, बाकी कोणाच्या हाताने जळत नाही. पहिल्यापासूनच बाबांनी बोललेले होते तेव्हापासूनच. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.